आज का गड्ढा है भ्रष्टाचार का अड्डा है। ये जो आज का गड्ढा है भ्रष्टाचार का अड्डा है। ये जो आज का गड्ढा है भ्रष्टाचार का अड्डा है। यह जो आज का गड्ढा है भ्रष्टाचार का अड्डा है। 500 रुपये घ्याल तर असाच रस्ता। शिरूर शहरातील खराब झालेल्या मुख्य रस्त्याच्या विरोधात आम आदमी पार्टीचं आंदोलन। शिरूर अनंतपाळ शहरास जोडणारा मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून गेल्या कित्येक वर्षापासून याकडे संबंधित यंत्रणा लक्ष देत नसल्यानं यंत्रणेच्या विरोधात रस्त्यावरच 17 ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। शहरात प्रवेश होणाऱ्या रस्त्यावर मोठी मोठी खड्डे पडले असून त्यात पाणी व चिखल साचत असल्यानं वाहनधारकांना अंदाज येत नाही। शिवाय दुचाकींनाही खड्डे लक्षात येत नसल्यानं व चिखलात गाडी स्लिप होत असून त्यामुळे अपघात वाढत आहेत। शाळा कॉलेज व शासकीय कार्यालयाकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तहसील कार्यालय ते बसवेश्वर चौकापर्यंतच्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा पुन्हा आंदोलन छेडावं लागेल असा इशारा आम आदमीचे तालुकाध्यक्ष समाधान सोनवणे, ॲडव्होकेट मुकेश सोनवणे, आकाश मारतंड, तालुका उपाध्यक्ष अंकुश लोंढे, संघटक गणेश भंडे, तानाजी पाटील यादी उपस्थित होते। प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे। आजी बाई आलेली आहे तिथं प्रवासासाठी। आजी कसा आहे रस्ता, यायला जायला त्रास होतोय का नाही तुम्हाला? असेच रस्ते पाहिजे का? याच्यासाठी आपण मतदान करतो का? हे असं हे बस स्टँड आहे शिरूर अनंतपाळचं एसटी बस स्टँड आणि हा रस्ता सगळे विद्यार्थी आहेत इथं मोठमोठ्या शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यांची होणारी गैरसोय। पाऊस पडलाय, पाणी साचलंय, विद्यार्थ्याला यायला जायला रस्ता नाही आणि वाहनं दोन्ही साईडने जाणारी वाहनं एकाच साईडने जात आहेत। याचा परिणाम असा होतोय ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं। हे प्रवासी काय हाल होते तुमचे? त्रास होतो का नाही? हा मग या 10 वर्षात काही शिरूर तालुक्याचा विकास झाला असं फक्त मागच्या 10 वर्षामध्ये कुठलाही विकास झाला नाही। आता 10 वर्ष झालं ज्या लोकांकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे अधिकार आहे, ज्यांच्यापाशी पॉवर आहे, त्या पॉवरचा आहे हे पॉवरचं वावर आहे, मॉडेल आहे शिरूर अनंतपाळचं मॉडेल आहे सत्ताधाऱ्यांचं। एका साईडने जातात, लहान मुलं आहेत आणि जर ऍक्सिडेंट झाला त्या मुलांच्या गाडीचा तर त्याचा जिम्मेदार कोण? प्रशासन याची जिम्मेदारी घेईल का? हा प्रश्न आहे। हे मानत आता ज्यांना होणारा असाच रोड पाहिजे का? रोड खराब आहे का चांगला आहे? आता तुम्ही जर त्या रॉंग साईडने गेला तुमची मोठी गाडी तुमचं काय होईल? ऍक्सिडेंट होईल, त्याचा जिम्मेदार कोण? प्रशासन आहे का तुम्ही स्वतः जिम्मेदार? तुम्हाला इकडनं रोड चांगला दिला नाही म्हणून बरोबर या महागड्या गाड्या घेतात आणि प्रशासन अशी अवस्था करते। त्या साईडनं पण गाड्या चिरा आणि या साईडनं बंद असल्यामुळे दोन्ही साईडच्या गाड्या एकाच साईडनं जाऊन ऍक्सिडेंट होत आहे आणि चालणाऱ्या सुद्धा लोकांना रस्ता राहिलेला नाही। तर याचा जिम्मेदार कोण? तर हा 500 रुपये देऊन मतदान घ्याल तर असाच रस्ता होता। 500 रुपये घ्या तर असाच 500 रुपये घेऊन मतदान हा परिणाम आहे। तर याच्यानंतर लक्षात ठेवा नागरिकांनी, तुम्ही पण चांगला रोड पाहिजे तर यावेळेस 500 रुपये बघायचे नाही, चांगला माणूस। आज का गड्ढा है भ्रष्टाचार का अड्डा है। ये जो आज का गड्ढा है भ्रष्टाचार का अड्डा है। ये जो आज का गड्ढा है भ्रष्टाचार का अड्डा है। दिलं नाही म्हणून तुम्ही काय बळजबरीने नाविलाजाने त्या रोडनं जाणार, बरोबर? या महागड्या गाड्या घेतात आणि प्रशासन अशी अवस्था करते। त्या साईडनं पण गाड्या चिरा आणि या साईडनं बंद असल्यामुळं दोन्ही साईडच्या गाड्या एकाच साईडनं जाऊन ऍक्सिडेंट होत आहेत आणि चालणाऱ्या सुद्धा लोकांना रस्ता राहिलेला नाही इथे। तर याचा जिम्मेदार कोण? तर हा 500 रुपये देऊन
500 रुपये घ्या तर असाच रस्ता पाल, 500 रुपये घ्या तर असाच रस्ता पाल. 500 रुपये घेऊन मतदान दिलेला हा परिणाम आहे. तर याच्यानंतर लक्षात ठेवा नागरिकांनी, तुम्ही पण चांगला रोड पाहिजे तर यावेळेस 500 रुपये बघायचे नाही, चांगला माणूस बघायचा.